स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील आता ज्या काही योजना आहेत त्या फक्त मला आणि तुला माहीत आहेत. मला माहीत आहे बाळा, तुझी जी काही स्वप्ने आहेत ती मला माहीत आहे. तुझी कार्य, तुझी स्वप्न, तुझ्या सर्व इच्छा मी आता पूर्ण करणार आहे. बाळा, थोडासा वेळ लागेल. आता सगळं काही तुझ्या मनासारखं होणार आहे. तू फक्त संयम ठेव, खचून जाऊ नकोस. आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. तर स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या आयुष्यातील संघर्ष, तुझ्या आयुष्यातील तुझी आजपर्यंतची जी स्वतःची लढाई आहे, जो तू संघर्ष करत आहेस ना, तुझ्या कुटुंबासाठी जी पण धडपड तू करत आहेस, जे पण प्रयत्न तू करत आहेस, आजपर्यंतचे तुझे कष्ट जे केले आहेस, दुःख भोगले आहेस, जे काही तू सहन केले आहेस, हे सर्व मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले आहे बाळा. पण आता तुझ्यावरती आमचे आशीर्वाद भरभरून आहेत. तुझ्यावरती आता आमचे खूप प्रेम आहे. आमचे लक्ष तुझ्यावरती आहे. आता तुझ्या मनासारखे सर्व काही होणार आहे बाळा. तू धीर धर आणि आमच्या आशीर्वादासाठी आता तू तयार राहा. बाळा, आमच्यावरती तुझा विश्वास आहे ना, तर मग काही गोष्टी तुझ्या मनासारख्या आत्ता सध्याच्या घडीला होत नसतील, पण काही दिवसानंतर का होईना त्या गोष्टी तुझ्या मनातील कधी आणि कशा पूर्ण झाल्यात हे तुला देखील कळणार नाही. तेव्हा तूच आम्हाला सांगशील की बाळा, तू आमच्यावरती विश्वास ठेव, सर्व काही शक्य होणार आहे. आमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा. तू फक्त एवढे लक्षात ठेव, धीर सोडू नको. आमचे अखंड नामस्मरण करत राहा. तुझ्या मुखामध्ये आमचे नाम असू दे. ही शक्ती आम्ही तुला प्रदान केलेली आहे बाळा, जी तुला सर्व संकटात, सर्व दुःखात, सर्व तुझ्या कार्यामध्ये तुला धीर देणार आहे. एक प्रचंड शक्ती तुला सामर्थ्य देणार आहे. आलेल्या संकटांना, अडचणींना सामोरे जाण्याचं बळ देणार आहे. त्यामुळे बाळा, आमचे नाव तुझ्या ओठी असू दे. विश्वास ठेव आमच्यावर आणि एक पाऊल तू पुढे टाकत राहा. आम्ही तुझ्या सोबत आहोत बाळा. तू जे काही प्रामाणिक प्रयत्न करत आहेस ते तू तसेच करत राहा. कोणाशीही तू अपशब्द बोलू नको, कोणाशी तू लबाडी करू नको बाळा. कधीही मेहनतीचे तेच कायम टिकून राहते. त्यामुळे तुला नाव ठेवणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष कर. मागे वळून पाहणे सोडून दे आणि एक पाऊल तू पुढे टाकत राहा. आम्ही तुझ्या सोबतच आहोत बाळा. तू खचून जाऊ नकोस, मागे वळून पाहू नकोस. आम्ही मागे आहोतच तुझ्या. हाच विश्वास तुझ्या प्रत्येक संकटात, तुझ्या दुःखात, तुझ्या प्रत्येक कार्यात तुला साथ देणार आहे की स्वामी माझ्या पाठीशी आहेत. माझ्या स्वामी भक्तांनो, नेहमी आपल्या स्वामींना आपले मनापासून प्रार्थना करा आणि मनापासून त्यांना आर्त हाक द्या. मनामध्ये एकच विश्वास कायम ठेवा की अशक्य ही शक्य करतील स्वामी. तेव्हा तुम्हाला जर हा विश्वास असेल तर स्वामी तुम्हीच माझी मायबाप असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी आपल्या आयुष्यात खूप बिकट परिस्थिती येते, वाईट परिस्थिती येते. कधी कधी खूप मोठ्या संकटांना आपल्याला सामोरे जावे लागते. तेव्हा आपण घाबरून जातो आणि आपण हार मानतो. आपल्या मनात अनेक प्रश्न येतात की ह्या संकटातून आता मी बाहेर पडू शकतो का. तेव्हा आपल्या स्वामींवरती विश्वास आहे ना तुमचा. हाच विश्वास तुम्ही ठेवा आणि तुम्ही कुठल्याही भयंकर संकटातून, भयंकर काळजीतून, दुःखातून कधी बाहेर पडाल आणि कधी बाहेर पडलात याची तुम्हाला जाणीव देखील होणार नाही. तुमच्यावरचे संकट कधी अलगद विरून गेले, कधी संपून गेले हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. आणि जेव्हा हे तुम्हाला समजून येईल की माझ्या पाठीशी अशी कुठली शक्ती होती, जेव्हा मी यातून सही सलामत बाहेर पडलो,
तेव्हा तुम्हाला एवढे मोठे संकट बाजूला कसे झाले याचे एकच प्रश्न पडेल। तेव्हा आपले स्वामी आपल्याला आपल्या संकटात कधीही एकटे सोडत नाही। त्यांनी आपला हात संकटात एकटे सोडण्यासाठी पकडलेला नाही आहे, तर प्रत्येक वेळी, प्रत्येक संकटात, प्रत्येक अडचणीत त्यांनी आपला हात पकडला आहे। स्वामींनी आपला हात पकडलेला आहे, तर आता आपल्याला कोणाचेही पाय पकडण्याची गरज नाही। हा स्वामींवरचा विश्वास आपण कधीही ढळू द्यायचा नाही आणि आपले स्वामींचे अखंड नामस्मरण करत राहायचे, त्यामध्ये कधीच खंड पडू द्यायचे नाही। कारण ही शक्ती आपल्याला सर्व संकटामध्ये आपल्या सोबत असणार आहे। स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर होय स्वामी राया असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका। स्वामी म्हणतात, बाळा, चुकीच्या लोकांकडे, चुकीच्या गोष्टींकडे अजिबातच लक्ष तुम्ही देऊ नका। चांगल्या लोकांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपली आयुष्याची वाट प्रामाणिकपणे तुम्ही चालत राहा। कधीही बघ बाळा, जी काही आज प्रतिष्ठित आणि उच्च नामांकित लोक आहेत, त्यांनी कधीच नाव ठेवणाऱ्यांकडे लक्ष दिलेले नाही। जर का त्यांनी त्यांच्याकडे लक्ष दिले असते तर आज ते ह्या पायरीवर ते नसते। कारण लोक आपल्याला बोलून आपलं मनोबल कमी करत असतात बाळा, आणि त्यांना हेच पाहिजे असतं की आपलं मनोबल जर का कमी झालं तर आपल्या ध्येयाकडून आपण दुर्लक्ष करत असतो आणि आपल्या ध्येयापासून दूर जात असतो आणि आपला जो काय हेतू असतो तो साध्य होत नसतो, आणि त्यातच ही अशी लोक त्यांचा हेतू साध्य करून घेतात। तर बाळा, अशा लोकांकडे तू दुर्लक्ष कर आणि स्वतःच्या कर्मावरती, स्वतःच्या आयुष्यावरती तू लक्ष केंद्रित कर आणि बघ, तू जर प्रामाणिकपणे तुझे काम करत असशील, माझे नाम जर तुझ्या ओठी असेल, माझ्यावरती जर तुझा विश्वास असेल, तर तुला अशक्य असे काहीच राहणार नाही बाळा। कारण मी तुझ्या पाठीशी असणार आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे, तर तुला अपयश हे तुझ्या आयुष्यात येणारच नाही। इथून पुढे तुझ्या आयुष्यात फक्त यश आणि यशाचीच एंट्री होणार आहे। सुख आणि आनंदच आता तुझ्या आयुष्यात राहणार आहे। माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर का हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा व स्वामी सेवा आणि मी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी देखील दाबा आणि स्वामी सेवा आणि मी असे टाईप देखील करा। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ।